बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी ट्विस्टीज. त्यासाठी आपण सगळ्यात आधी इथे घेतलेला आहे मैदा 2 वाटी घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे 2 पळी तेल ॲड केलेलं आहे. 2 पळी तेल आपण ॲड केलेलं आहे कारण आपण इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे. तर मिक्स करून घ्यायचं आहे. पहिलं जे आपण पिठामध्ये तेल टाकलेलं आहे त्याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले सगळे मसालेसुद्धा मिक्स होतील, तेलसुद्धा मिक्स होईल पिठामध्ये. सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि आपण त्याचा एक प्रॉपर डो तयार करून घ्यायचा आहे. तर इथे थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. आता आपण त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये तेल, बटर किंवा घीसुद्धा ॲड करू शकता. तुम्हाला जे प्रेफरेबल वाटेल ते तुम्ही ॲड करू शकता. सो ह्याच्यामध्ये मी तिथे तेल यूज केलेलं आहे. तेल ॲड केल्यामुळे आपण जे पण मैद्याचे पदार्थ बनवतो ते थोडे खुसखुशीत होतात. यासाठी आपण त्याच्यामध्ये तेलाचा वापर करतो किंवा बटर ॲड करतो. आता इथे ऑलमोस्ट आपला डो रेडी होत आलेला आहे. जेव्हा आपला डो रेडी होईल त्यानंतर आपण त्याला थोड्या वेळासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्याने डो आपला अजून सॉफ्ट होईल. तर डो रेडी झालेला आहे. आता इथे आपण त्याला लाटून घ्यायचं आहे. एकदम चपातीच्या शेपमध्ये जशी चपाती लाटून घेतो आपण त्याला लाटून घ्यायचं आहे. तर लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती मेथीपुरीची ॲड केलेली, जर तुम्ही बघितली नसेल तर जाऊन नक्की बघा. या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट, माझं इंस्टाग्राम ID आणि मेथीपुरीची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन. तर जाऊन नक्की चेक करा. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर इथे आपण आपली चपाती लाटून घ्यायची आहे पहिली, आणि चपाती लाटून झाल्यानंतर आपण त्याला कट्स करून घेणार आहे. आणि आपण कसे कट्स करून घेणार आहे, इथे मी जसे कट्स करून घेते त्याच प्रकारे तुम्ही कट्स करून घ्यायचे आहे. आणि कट्स आपण थोडे बारीकच ठेवायचे आहे. उभे कट्स करून घ्यायचे आहेत आपल्याला, आणि जास्त मोठे कट्स ठेवायचे नाही आहेत. मग आपण जेव्हा पण त्याला रोल करणार आहे ट्विस्टीज बनवण्यासाठी, तेव्हा ते प्रॉपरली बनणार नाही. तर थोडे आपल्याला नॉर्मल छोटेच बनवायचे आहेत, जास्त मोठे नाही बनवायचे आहेत. तर इथे ऑलमोस्ट सगळे आता माझे कट करून झालेले आहेत. आणि ट्विस्टीज बनवतो तेव्हा एकदम सांभाळून आपल्याला ट्विस्टीजचा रोल करून घ्यायचा आहे. आता इथे कट करून झालेले आहे. ते एका वेळेस आपण 3-4 लेअर घ्यायचे आहेत आणि मग त्याला एकसाथ घेऊन आपण रोल करणार आहे. दोन्ही एंडपासून आपल्याला पकडायचे आहेत जे आपले स्ट्रिप्स आहेत त्याला, आणि आपण रोल करून घ्यायचं आहे. त्यानंतर रोल करून झाल्यानंतर आपण त्याला चकलीच्या शेपमध्ये रोल करून घ्यायचं आहे. अशा प्रॉपरली ते रोल होईल. आणि आपण जे वेगवेगळे लेयर्स घेतलेले आहेत ते फ्राय करून जेव्हा आपण फ्राय करणार तेव्हा त्याचे लेयर्स पण दिसणार आहेत आणि ते लेयर्स अजून क्रिस्पी होतात. तर अशा प्रकारे आपण आपले ट्विस्टीज आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. आता एंड जो आपला राहील त्याला आपण थोडंसं हलक्या हाताने पाणी लावून घ्यायचं आहे आणि आपण त्याला स्टिक करून घ्यायचं आहे. तर इथे सगळे ट्विस्टीज बनवून रेडी झालेले आहेत. ते एका साईडला तेल गरम करत ठेवलेलं. आता मी गॅस कमी करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण थोडे थोडे करून ट्विस्टीज ॲड करून घ्यायचे आहेत. तुम्ही डायरेक्ट हाताने सुद्धा ॲड करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तेलामध्ये ॲड करून घ्या. आणि थोड्या वेळ आपण त्याला लो फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आतमधून प्रॉपरली फ्राय होतील आणि आतून कच्चे राहणार नाहीत. त्यासाठी आपण थोड्या वेळ त्यांना 20 to 40 सेकंड्स आपण त्यांना एकदम लो फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण थोडीशी फ्लेम वाढवून घ्यायची आहे. लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचे आहेत नंतर, जेणेकरून आपले ट्विस्टीज आहेत ते थोडे क्रिस्पी आणि क्रंची होतील. आणि आपण तोपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला गोल्डन कलर येत नाही. तर आपले ट्विस्टीज आहेत ते रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.